नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ पुणे, महाराष्ट्र. मी शिला जयकुमार चर्चन, परतवाडा, सत्यशोधक समिती अध्यक्ष. मैत्रिणींनो, 31 मे अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी मी आपणासमोर आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. अहिल्याबाई म्हटले की दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावामध्ये झाला. माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे या दाम्पत्यांच्या पोटी जन्माला आलेलं हे कन्यारत्न. त्यांच्या बालपणीच बालविवाहाची पद्धत असल्यामुळे त्यांचा विवाह वयाच्या 8व्या वर्षी झाला. स्त्री शिक्षणाला मुभा नसली तरी त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवलं. कुशाग्र बुद्धीची देणगी त्यांना मात्र जन्मताच होती. त्यांचे वडील म्हणजे ते दाजी म्हणायच्या, म्हणजे आमच्या वडिलांना आम्ही दाजी म्हणायचे असं त्या सांगत. गावचे पाटील, रयतेचे न्यायनिवाडे, सल्लामसलत हे संस्कार त्यांच्या बालपणी त्यांच्यावर झाले होते. भातुकलीचा खेळ खेळताना मात्र त्यांचे वडील म्हणायचे, आमची लेक राजाची राणी होणार आहे. अहिल्याबाई होळकर यांनी 28 वर्ष राज्य केले. लग्नानंतर काही दिवसातच मात्र खंडेराव होळकर म्हणजे त्यांचे धनी कुंभेरीच्या युद्धामध्ये मारल्या गेले. त्यावेळेला सतीप्रथा होती, त्या सती जायला निघाल्या. परंतु मल्हारराव होळकर त्या ठिकाणी येऊन त्यांना सती जाऊ दिली नाही. कारण ते म्हणाले, राजमाता जिजाऊ यांना शिवाजीला घडवायचं होतं, स्वराज्याचं तोरण बांधायचं होतं. त्या सती गेल्या का? अहिल्या, आता तूच आमचा एक वारस आहे, तुलाच हे राज्य सांभाळायचं आहे, तुला आता सती जाता येणार नाही. त्यावेळेला मात्र अहिल्याबाईंनी विचार केला, आपण सती गेलो तर आपल्या पुढच्या पिढ्या स्वर्गात जातील या न जातील हे आपल्याला माहीत नाही. मला स्वर्ग मिळेल या न मिळेल हे मला माहीत नाही. परंतु मी जर सती गेली नाही तर या रयतेला, या प्रजेला स्वर्गाचं सुख मात्र देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तेव्हा मात्र त्या माघारी फिरल्या, त्या सती गेल्या नाहीत आणि आपल्या सासऱ्याचं म्हणणं त्यांना ऐकलं आणि पुढे राज्यकारभार पाहण्याचा त्यांनी जबाबदारी स्वीकारली. सर्वांना न्याय समतेनं वागून त्यांनी प्रत्येकाला काम दिलं. कुशल कारागीर, वस्त्रोद्योगाची त्यांनी वस्त्रोद्योगसुद्धा उभारले. तसेच इतर ठिकाणी प्रत्येक ठिकठिकाणी त्यांनी उज्जैन, इंदोर, काशी या ठिकाणी मंदिरं उभारली. काही मंदिराचा जीर्णोद्धार केला, पाणपोळ्या उभारल्या, धर्मशाळा. अशी ही आदर्श राज्यकर्ती म्हणजेच अहिल्याबाई होळकर होय. अहिल्याबाई म्हटलं का त्या सत्ताधारी होत्या, परंतु सत्तेची स्पर्धा कधी त्यांनी केली नाही. राज्य सांभाळलं पण सिंहासनावर कधी बसल्या नाही. अशा या अहिल्याबाई म्हणजे इतिहासामध्ये त्यांचा 18व्या शतकाच्या मराठ्यांचा जो इतिहास लिहिला गेला त्या इतिहासाच्या सुवर्णपटलावर आजही मात्र झळकत आहे. आणि अशा या अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्रिवार वंदन करते. जय ज्योती, जय साई.